उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची सहकुटुंब दिवाळी. शिवसेना मनसेचं दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मनोमिलन. एकाच कारमधून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा प्रवास. स्टेअरिंग राज ठाकरेंच्या हाती तर दुसऱ्या कारमध्ये अमित ठाकरेंचे सारथी झाले आदित्य ठाकरे. मराठा समाज आणि आमच्यामध्ये दरिंदे पाटलांमुळे अंतर. जरांगेंचं टार्गेट ओबीसी नाही फडणवीस. दरिंदे पाटलांचा आवाज मराठ्यांनीच दाबण्याची वेळ. भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल. GR रद्द करण्याची खोड भुजबळांनी काढू नये. आमच्या मुळावर उठला तर ताकद दाखवून देऊ. बीडमध्ये दहशत माजवण्यासाठी सभा घेतली. भुजबळांचा भुरटा नेता असा उल्लेख करत जरांगेंचा पलटवार. विजय वडेट्टीवार डबल ढोलकी. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची केली होती मागणी. भुजबळांनी भर सभेत वडेट्टीवारांचा व्हिडिओज दाखवला. विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये बिखार पसरवून गेला तर गेला पण GR काढला. छगन भुजबळांचा सहकारी विखे पाटलांवर हल्लाबोल. मराठा समाजाला ओबीसी मध्ये घालण्याचा प्रकार. ओबीसी आरक्षणाच्या अन्नात माती टाकण्याचं काम सरकारनं केलंय. लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल. आणि मुख्यमंत्री फडणवीस बिहारहून थेट शिर्डीमध्ये. शिवाजीराव कर्डिलेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर पुन्हा बुऱ्हाणपूरसाठी रवाना. मी तुम्हाला सकाळी सांगितलं 4-8 दिवसापासून सुद्धा सांगतो की ही ओबीसीची सभा नाही. ही त्या जिल्ह्यावरती दहशत निर्माण करण्यासाठी यांनी ही बोलवलेली सभा आहे आणि ही त्यांचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी. ओबीसीचं काय देणं घेणं नाही याच्यात. मराठ्यांचं कसं वाटोळ करता येईल, मराठ्यांच्या पोरांचं जीवन कसं उद्ध्वस्त करता येईल याच्यासाठी ती त्यांनी घेतलेली सभा आहे. ती ओबीसीचे नाहीच आहेत. एका विशिष्ट जातीचेच लोक त्या ठिकाणी जमले आणि त्या पद्धतीचं त्यांनी ते वातावरण भीतीचं निर्माण केलं जिल्ह्यावरती. हे एवढंच काम त्यांनी केलेलं आहे तिथं येऊन. बाकी काही केलेलं नाही. त्यांना वातावरण दूषित करायचंय. हे काम ते करणार आहेत. ते कोर्टातही गेले आणि रस्त्यावर बी आले आणि कुठं आले तरी काही फरक पडत नाही. कारण त्या ग्राउंडवरती आमची घोंगडी बैठक झालेली. हे जे ग्राउंड आहे तिथं आमची घोंगडी बैठक झालेली. त्याच्यामुळं त्यांची क्षमता आमच्या लक्षात आली काय आहे ती. आणि सरकारच्याही आली असेल. ही खटाटोप कशासाठी? कारण ते ग्राउंड तिथं आपली घोंगडी बैठक झाली. तुम्ही सगळे पत्रकार बांधव सगळे त्याला साक्षीदार आहेत. ती घोंगडी बैठक झालेली आपल्या त्या ग्राउंडवरती. आणि तिथं हे महाएल्गार घ्यायला निघाले ते घुरट भुजबळ. ते घुरट तिकडून येतं इथं आणि बीड जिल्ह्यातलं वातावरण खराब करते. आता ज्या एका नेत्यानं ते लोक जमवलेत तेवढे तर मदत कसात घेतात. नुसते इथं व्यासपीठावरच्या लोकांसाठी टाळ्या वाजवून लोक जमविले का ते. आणि यांच्यासाठी लोकांसाठी अरे तुमची काय पत आहे ही लक्षात घेतली पाहिजे. तुमची पत त्याच्या नादी लागून त्या घुरट भुजबळच्या नादी लागून कशाला व्हायला घालता. आणखीन तरी शहाणे व्हा. आणखीनही हातातले गेलेले नाही. तुमच्यातला एक नेता माझ्या मतानं शहाणा झालाय. तसे जरा शहाणे व्हायचं बघा. दादा, या सभेमध्ये असं सूर निघालाय की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. आणि त्याचबरोबर आकडेवारी सांगत मराठा समाज 10-12% असल्याचं सुद्धा भुजबळांनी सांगितलंय. ते आता त्यांनी काय बोलायचं आणि काय नाही की त्याचा प्रश्न आहे. आम्हाला माहिती आणि राज्याला पण माहिती मराठा किती आहे. मराठा 50-55% एकटा मराठा. त्याच्या आकडेमोडीवर कोण किंमत देत आहे. जनगणनेचा विषय तर खालीवर सरकार तुमचंच आहे. तुम्ही तुमचं बघा ना काय आहे. तुम्ही फक्त एक खोड काढू नका GR रद्द करण्याची आणि मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायची. तुम्ही मराठी इतके सोपे समजू नका. हो, तुम्ही जर GR रद्द करायसाठी आणि कुणबी नोंदी रद्द करायसाठी म्हणजे इतके जर मुळावर उठलेला असताल तर बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना सुद्धा ताकद दाखवावीच लागणार.
हे जर दहशत निर्माण करणार, दोन विषय आहेत त्याच्यात, मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि जे आर, आणि दुसरा मुद्दा आहे की हे दहशत निर्माण करायला लागलेत मराठ्यांवरती बीडचे. चौकून हे घुरड भुजबळ तिथं बोलविलं आणि दहशत निर्माण करायला लागले. मराठ्यांना सुद्धा ताकद दाखवावी लागणार आहे. आम्ही तर कोणाच्या असल्या दबावाला आणि फवावाला भेट बी नाहीत आणि मराठी मोजणार बी नाहीत, परंतु मराठ्यांना सुद्धा आपल्या लेकरा बाळाचं आयुष्य उद्ध्वस्त न होऊ द्यायची जबाबदारी आहे. तोडीस तोड उत्तर यांना द्यावाच लागणार आहे. एखाद्या वेळेस मराठ्यांना बीडची जी भूमी, पवित्र भूमी, हीच पवित्र भूमी एखाद्या वेळेस बीड जिल्हा हा महाराष्ट्राचा दिशादर्शक होऊ शकतो. तशी परिस्थिती आता निर्माण झाली आणि मराठ्यांनी ती जबाबदारी पार पाडली पाहिजे की बीड जिल्ह्यातून राज्याला दिशादर्शक दिशा मिळाली पाहिजे. इतकं कणखर एकजूट ताकद दाखवली पाहिजे. पण यांचं जे स्वप्न आहे दहशत निर्माण करायचं, मराठ्यांवरती भीती निर्माण करायची आणि जातीवादाच्या दंगली घडवण्याच्या, हे स्वप्न बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी कधीच पूर्ण होऊ द्यायचं नाही. आपण सुद्धा ताकद दाखवलीच पाहिजे यांना. छगन भुजबळ असं म्हणाले की आम्ही कुठल्याही पक्षाच्या दावणीला बांधलेलो नाही, पक्षाचं काम आल्यावर पक्षाचं काम करू, ओबीसीचं काम आल्यावर ओबीसीसाठी लढणार. आणि तुमचा उल्लेख त्यांनी दरिंदे पाटील असं केलाय, तुम्ही म्हटलं होतं की ओबीसीना पाडा, आम्ही ओबीसीच्या मुळावर उठणाऱ्यांना आडवं करू. नाही, ते काही म्हणताय ते आता बुद्धी ढळली, अक्कल दाड पडली. अक्कल दाड असते माणसाला, त्या घुरट भुजबळची पडली वाटतं. ते घुरट सगळीकडे ते वास दरवळतो का, तसं ते घुरट सगळीकडे हिंडत आहे आणि ते त्याच्या चक्रव्यूहात सगळ्यांना घ्यायला लागलं. ओबीसी नेत्याला त्याचा देवारा करून घ्यायला लागले आणि ओबीसीच्या नेत्याचा सुद्धा घ्यायला लागले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि तेही मराठ्याला देणार. तुम्ही कितीही दडपणाचा प्रयत्न करा, त्याला बी बीडचे मराठी म्हणतात एवढं लक्षात ठेवा. ते कमजोर कच्चे नाहीत, सहन करतात. फक्त तुम्ही काय धमक्या देता भाषणातून, तुम्ही काय धमक्या देता मराठ्यांना भाषणातून, एवढं सोपं समजतं का तुम्ही मराठ्याला? पाटील, तुम्ही धनंजय मुंडे यांचा चष्म्यावाला, परळीचा चष्म्याला उल्लेख करत असं त्यांचं म्हणणं आहे आणि तो तुम्हाला चष्मा आवडत असेल तर तुम्ही घेऊन जा, तुम्हाला ओपन का नाही ओपन हे मी सांगू शकत नाही असं तुम्हाला त्यांनी लगावं. त्याला कवा चष्म्यानं बोललो? कवाच नाही. तो हा चष्मा कशाला? तो हा चष्म्यात काय बघितलंय सगळ्यांनी? तो हा चष्मा कशाला? तो हा चष्मा तुलाच राहून दे, असेच हातरंगेव रक्तानी. तो हा चष्मा तुलाच राहून दे, त्या रक्ताने भरलेला. दादा, ईडब्ल्यूएस तुम्हाला पाहिजे, मराठा आरक्षण तुम्हाला पाहिजे, ओबीसी आरक्षण तुम्हाला पाहिजे, महाराष्ट्राचा 7/12 तुमच्या नावावर लिहून ठेवलाय काय, असं भुजबळ म्हणाले. त्याला येऊन जाऊन तेच येणार. त्याला काही करून फडणवीस डॅमेज करायचे आणि फडणवीस साहेब काय त्याला डॅमेज होत नाहीत. फडणवीस साहेबांनी मराठ्यांचं मन जिंकलंय, त्याच्यामुळं त्याची काय चाल चलत नाही. आता कसल्याच परिस्थितीची चाल चलत नाही. त्यांनी किती वळवळ केली आणि फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं असं याची अवकात किती. तिथं आमची घोंगडी बैठक झालेली आहे, तिथं आमची घोंगडी बैठक आहे. त्यामुळं ओबीसींनी स्पष्ट नाकारलं त्याला, कारण ते एका जातीचं काम करायला लागले, एक लाभार्थी टोळीचं काम करायला लागले. हे बघा लक्षात येतंय तेव्हाच, काय चित्र आहे ना तेव्हाच लक्षात येते. कारण तिथं आमची झाली घोंगडी बैठक त्या ग्राउंडवर आणि त्याच्यावरूनच यांचं कळतंय. फडणवीस साहेब सुद्धा त्याच्यावरूनच ओळखून घेते हे फक्त आपल्याला सरकारला बदनाम करण्यासाठी काम करतोय. जी भाषणं झाली आतापर्यंत आणि दुसरं म्हणजे गेल्या काही दिवसात जे सगळं सुरू आहे, मागणी एकच आहे, हा GR रद्द करा. प्रवीण भाऊ, काय या महाराष्ट्राचं करायचं आणि हा महाराष्ट्र कुठे चाललाय हे चिंतनशील नाही का? नाही, अतिशय आपण चांगल्या पद्धतीत मगाचपासून याचं विश्लेषण करताय की आज त्या ठिकाणी माणसात वाड्या वस्त्यांवर त्या ठिकाणी जातीय तेढ समाजामध्ये निर्माण झाली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याला त्या ठिकाणी निश्चितच शोभणारं नाही. याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की राज्य सरकार म्हणून या राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेबांची भूमिका जातीय तेढ नसावी या भावनेतनं, या संघर्षातनं त्यांनी मार्ग त्या ठिकाणी काढला आहे. आपण बघाल की त्यांनी पहिल्याच वेळेला स्पष्ट केलं की ओबीसीतनं आरक्षण त्या ठिकाणी देणार नाही आणि अशा वेळेला हैदराबाद गॅझेट लागू करून
मराठा समाजाच्या मागण्यासुद्धा मान्य करून संतुलन साधण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला. हा. आणि त्याच्यामुळं आपण बघाल की अनेक वर्ष देवेंद्रजींना त्या ठिकाणी काही लोक शिव्या घालत होती, अगदी आया बहिणींवरनं शिव्या दिली. आज जरांगे पाटील साहेबसुद्धा देवेंद्रजींचं त्या ठिकाणी अभिनंदन कौतुक करताना दिसत आहेत. ते करत असताना ओबीसी समाजाचे जे महामंडळ आहेत त्यांनासुद्धा आर्थिकदृष्ट्या ताकद देण्याचा देवेंद्रजी प्रयत्न करत आहेत. आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्याचा प्रमुख म्हणून सांभाळताना जपताना त्या ठिकाणी दिसते. आणि म्हणून आज राज्यामध्ये सगळ्या समाजांना बरोबर घेत आज ते राज्य त्या ठिकाणी चालवत आहेत. दुर्दैवानं ॲट द सेम टाईम आपण विचार कराल बाकीच्या पक्षांची स्पष्ट भूमिकाच येत नाही. ते दुरून त्या ठिकाणी सगळी मजा बघतायत. पवार साहेबांनी या सगळ्या प्रक्रियेत कुठल्याच प्रकारची बाजू घेतली नाही, आपली भूमिका स्पष्ट केली. बैठका झाल्या त्यावेळेला मराठा समाजासंदर्भात सह्याद्रीच्या बैठकीवर न येण्यापासून ते आजपर्यंत त्या ठिकाणी नेमकं काय केलं पाहिजे, शाहू फुले आंबेडकरांच्या गोष्टी करायच्या, परंतु या ठिकाणी सामाजिक ऐक्य अबाधित राहावं म्हणून त्या ठिकाणी एखादं पाऊल पुढं टाकल्याचं आपण दिसत नाही आहे. त्याच्यामुळे मराठा समाजाच्या बाबतीत भूमिका नाही, ओबीसी समाजाच्या बाबतीत नाही, किंवा सामाजिक संतुलन राखण्यासंदर्भात नेमकं काय करायला पाहिजे याच्यासाठी पूरक अशी भूमिका सरकारच्या बाजूनं दुर्दैवानं घेताना दिसत नाही. उद्धवजी ठाकरे साहेबांची सुद्धा त्या ठिकाणी स्पष्टपणे भूमिका नाही आहे. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी सोडून या ठिकाणी किंवा सरकार म्हणून महायुतीचं सोडून या ठिकाणी दुरून मजा बघण्याचं काम किंवा देवेंद्रजी कशा अडचणीत येतील म्हणून या ठिकाणी जातीय तेढ निर्माण होण्यात खतपाणी किंवा आगीत तेल होत. प्रवीण भाऊ, हे मजा बघण्याचे मजा होईल, कदाचित स्कोर सेट होतील काही जणांचे नेतृत्व एस्टॅब्लिश सुद्धा या सगळ्यातनं होईल. पण मराठवाड्यातली परिस्थिती, महाराष्ट्रातली परिस्थिती आज